ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एक नित्यमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वती व्यासं त्रिपुरांतकारी। म्हणजे बाबा म्हणजे जागला तो जागला की नाही, जो मजे भजे भजे अहर्निशी त्याची मी पवित्रता वर्णन बघा। अशा रीतीने बघा, जो मला भजतो, माझं भजन करतो, पूजापाठ करतो, त्यासारखा पवित्र देव कोणाच नाही असं नाथ नाही भागवतामध्ये म्हटले नाही। माझ्या सकाळच्या सत्रामध्ये श्री बाबाजींच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरू केलेली परंपरा केली, पहाटे उठण्याची, उठून काय करायचं, विधी करायची, जे अत्यंत बघा मनुष्य जीवनासाठी विधी महत्वाचे आहेत। तसं शरीराला काय अन्नाची गरज, पाण्याची गरज की नाही, तसं या जीवाला कशाची गरज आहे, विधीची गरज लक्षात द्या। म्हणून अशा ज्या बाबाने आपल्या सर्व विधीचा नियम दिला, ज्या विधीमुळे आपले अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात, नाही लौकिक भक्ती दोन्ही प्रकारचे बरं का। जसं म्हणतात, जो घेईल माझी विधी त्याची जाईल आधी व्याधी आहे की नाही, म्हणजे बाहेरचं असेल ते निघून जाईल, दुःख शरीर दुःख ते बघ निघून जाईल, असं माझ्या विधीच आहेत। अशा विधीचा नियम आपण स्मरण केला, म्हणून ज्या बाबांची कृपा हे सर्व घडलं की आपल्याला प्राप्त झालं की नाही। अशा बाबांच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया। त्याप्रमाणे या भूमीतील ज्या देवता आहेत की देवता, जसं हनुमानजी आहेत, त्याप्रमाणे भगवान शिव आहेत, दिव्य आहेत, जसं गंगा यमुना सरस्वती या 3 नद्या आहेत, त्याचा संगम या ठिकाणी झालेला आहे। अशा संगमा ठिकाणी आपण असले असताना या सर्व नद्यांना आणि देवतांना वंदन करूया। तशा कुंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व साधू संत की कोणाचे काय पदे, कोणाचे असे अनेक पदे त्यांना प्राप्त झालेले आहेत, जे त्याच्या अधिकाराप्रमाणे सामर्थ्यानुसार असे सर्व संत महंत साधक ब्रह्मचारी, ज्यामध्ये जसं बघा या ठिकाणी आपल्या बाबांच्या आश्रमाच्या परंपरेमध्ये सवय झाले श्री वर्ग समजा मारुती, आता मारुतीगिरी झाली का, मारुतीगिरी झाली ती, त्याप्रमाणे देवानंदगिरी झाली बरं का। आणखी अजून कोण, हा दौलतानगिरी झाली ना का, हा ऋषिकेशगिरी, हरिगिरी आहे की नाही, हरिगिरी झाली। आता काही नष्टी ब्रह्मचारी जे साधक आहेत, आता नष्टी ब्रह्मचारी भव्य होणार बरं का। असे सर्व बाबांच्या परंपरेतील संत महंत साधक संन्यासी बघा, नष्टी ब्रह्मचारी, त्याचप्रमाणे बस असलेले आपले म्हणजे संभाजीनगरचे आमचे बघा ते सर्व सहकारी बस असलेले आमचे बाबासाहेब पगार, जे या सर्व अनुष्ठानाचं सूत्रसंचालन करतात, त्यांच्याकडून जप करून घेतात की गायकवाद आमचे गोरे काकासाहेब गोरे, ते संपूर्ण वर्ग आपल्या बाबांच्या ट्रस्ट संस्था असतील बरं का। त्या सर्वांचं प्रशासकीय अधिकारी बरोबरच जेही बाहेरचे कार्यक्रम होतात त्या सर्व कार्यक्रमांचा बरं का हा हिशोब बघा ठेवतात। नाथमार्गासारखा जी बघा हे की नाथाचा वही बघा रोज किती बघा किती आले किती गेले की नाही, असा नाथमार्गासारखा हिशोब ठेवायचा आहे। काकासाहेब गोरे बंधू आता जवळपास आमचे संजय भाऊ धामाडे, जे अनेक आश्रमांचं बघा त्या ठिकाणी सूत्रसंचालन करून नियोजन लावतात। मग हनुमान टेकडी असेल, खेडी आश्रम असेल वर्ग, त्याचप्रमाणे तळेगाव असेल,
अशा आसनाचं नियोजन करणारे, तसं उपस्थित असलेले अजून कोण राहिलं? हां 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 या कुंभमेळ्याचं नियोजन करणारे आपल्या या शिबिराचं आपले विष्णू शास्त्री त्यांचे सर्व सहकारी वर्ग, तसं अनुष्ठानाचे सर्व माता भगिनी, जमच्या पटकताई, खारण्याताई वर्ग, जाधवताई, शिंदेताई, अशा अनेक माता भगिनी या महाराष्ट्रातून अनेक गावगावातून उपस्थित झालेले आहेत. तसे अनेक गुरुभक्त उपस्थित झालेले आहेत. श्रद्धापूर्वक भावपूर्वक अशा सर्वच बघा गुरुभक्तांचं, त्यांच्या श्रद्धेचं किंवा त्यांच्या श्री सेवेचं जर टाळ्या नावी सरकार जी आपण विधीचा नियम केला ना बघा, पहिला विधीचा नियमाचा महत्व लक्षात घ्या. कारण 22 आत्महत्याचं वाक्य काय आहे? जो माझ्या नेमा म्हणजे बघा बाबाई सारखे संत कोणाच्या कामाला येत्या? जो नेम जसं म्हणतात नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ, म्हणजे बाबाजी कोणाजवळ राहत्या? सोपं विषय की नाही. तुम्हाला विचार बाबाजी कुठे जास्त विचारलं काय सांगायचं? जो नित्य नेम करतो त्याजवळ बाबाजी लक्षात घे. अशा रीतीने बघा आपण सर्वांनी हा नित्यनेम केला आणि आपण काय बनले? बाबांचं वाक्य काय? जो खरा पुण्य ज्यांच्या मुखी विधी जाणं, हा पुण्यवान बाबाजी कोणाने म्हटलं? ज्यांच्या मुखी विधी जाणं, असा बघा महिमा ज्या विधीचा आहेत, ज्या विधीमुळे अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होतात. जसं अनेक विद्या या जगामध्ये की अगोर विद्या की नाही. आधी या बघा या संपूर्णपणे जेवढे महाराज कोणाला कोणत्या विद्या येत्या, कोणाला कोणत्या विद्या व्हायला की नाही. अनेक विद्या बघा प्राप्त करणारे संत म्हणता येईल उपस्थित सारखं. मात्र बाबाजीने आपल्याला ही विधीची विद्या दिली ना, ही किती भारी माहिती लक्षात घ्या. एवढ्या कोणी सातभर लक्षात घ्या काय कोणत्याही विद्या स्वर्ग लक्षात घ्या. आणि आपली विधी म्हणजे काय? इसके बढ़कर कोई साधना लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणतो? अरे डरने क्या बात है. नाशिक जगात सकाळच्या थोडं काल ब्रह्ममुहूर्त आपण सर्वांनी केली. म्हणून आपण सर्वजण आळस आयंदी झोपाळू न होता झोपेचा त्याग करून असा त्याग करून कशी झालात म्हणून पुरुष आपल्या बघा श्रद्धेचं आपल्या भक्तीचं ज्या टाळीवर आम्ही केलं. बघा बाबांच्या मुखातला विधीचा महिमा लक्षात द्या. विधीचा बाबा महिमा सांगते. बाबाजी काय म्हणतात? ज्याच्याजवळ पैसा आहे तो सोनं घेईल. सोनं कोण घेऊ शकतो? त्याजवळ काय तो सोनं. त्याप्रमाणे ज्याच्याजवळ पुण्य आहे तोच विधीचा महिमा पाहिजे लक्षात द्या. या विधीचा अक्षर म्हणजे ब्रह्मांड. बघा एक अक्षराची किंमत ब्रह्मांड मोलाची आहे. तर विचार करा ना या समविधी किंमत किती होऊ शकते लक्षात घ्या. असे अनेक ब्रह्मांड मिळून बघा लक्षात घ्या. जसं टाकातून काय लोणी काढून बघा त्याप्रमाणे बाबाजी सर्व ग्रंथातलं सार बघा या मंत्राच्या माध्यमातून विधी तयार करून बघा आपल्यासाठी काढलेले आहेत. आणि माझा विधी कोणाला काय विद्वान कोणाला भविष्यवानाला दाखवा कोणी या विधीची चर्चा करा म्हणजे बरं का की बाबांनी विद्या आणली कुठून लक्षात घे. आता बाबांचा जर शिक्षणाचा विचार जर केला दुसरी तिसरी शिक्षण बाबा लक्षात द्या. तरी सुद्धा बघा ही चारी वेदातले मंत्र आहेत, भागवतातले मंत्र आहेत, चंद्रकांत मंत्र आहेत, शिव महापुराणातले मंत्र आहेत. अशा अनेक मंत्रांचं बघा काय केलं एकत्रीकरण करून ही विधी आपल्या सर्वांच्या तरुणापासून बघा बाबा विधी केली की. आणि मग आपण किती या कलियुगामध्ये भाग्यवान आहात.
असा विधीचा महिमा बाबांच्या बघा मुखातून बाबांचं वर्णन केलं बघा. तो आपण तो वाचू शकता मोबाईलच्या माध्यमातून आपण ऐकू शकता की त्याचप्रमाणे विधीनंतर आपण काय केलं प्राणायाम केला. प्राणायाम म्हणजे काय श्वासाचं नियमन. लक्षात प्रत्येक जण श्वास घेतोच बघा श्वास घेतोच श्वासाचं नियमन करायचं म्हणजे काय करायचं शरीराला कशाची गरज आहे ऑक्सिजनची घेऊन प्राणायाम म्हणतात. कोरोनाच्या काळात महत्व या ऑक्सिजनचं लोकांना कळालं. आणि बघा धर्मशास्त्र म्हणतो दिवसातून आपण किती वेळा श्वास घेतो 21,789 वेळेला. बघा नीट आकडा काय ध्यानात ठेवा किती 21,789 बरं का 21,789 एवढ्या वेळेला आपण काय करतो 24 तासामध्ये बरं का श्वास घेतो सोडतो. लक्षात लागलं तुम्ही काय एका दिवशी मोजून पहा मग बाबांना सांग. मग प्राणायाम म्हणजे काय बघा श्वास आत घेणं याला काय म्हणतात पूरक म्हणतात. पूरक श्वास कुंभक याला म्हणतात कुंभक आणि श्वास सोडणे याला म्हणतात रेचक. बघा पूरक कुंभक रेचक या 3 क्रियामुळे एक प्राणायाम होतं बरं का. त्याचं प्रमाण कसं आहे लक्षात घ्या. काय की 6 मंत्र होईपर्यंत काय करायचं श्वास आत घ्यायचा. किती मंत्र होईपर्यंत 6 मंत्र होईपर्यंत श्वास आत घ्यायचा. घेतलेला श्वास 24 मंत्र होईपर्यंत काय करायचं कोंडून ठेवायचा त्याला म्हणजे कुंभक. आणि कोंडून ठेवलेला श्वास हळूहळू 12 मंत्र होईपर्यंत बाहेर सोडायला म्हणतात एक प्राणायाम. असे कमीत कमी किती 5 बघा प्राणायाम. एक उपास आणि 5 प्राणायाम जर केले तर त्या बघा त्याचा परमार्थ सिद्धी जातो बघा असं बाबांचं वाक्य आहे. बघा प्राणायाम परमबला काय याचं श्रेष्ठ बघा बल जगात कोणतंच नाही बघा. कारण किती बघा जगामध्ये अनेक प्रकारचे बल बघा विशेषतः 4 प्रकारचे बल आहेत. पहिलं बल काय आहे शरीर बल. काय शरीर बल म्हणजे काय या शरीराने काय करायचं जसं बघा ते हमाल काय करतात शरीर बलाचा उपयोग करायला लक्षात. शरीर बल म्हणजे बघा हमाल पण तो हमाल बघा त्याचं उदाहरण आहे शरीर बल. शरीर बलापेक्षा बुद्धिबल श्रेष्ठ. बुद्धिबल बघा बुद्धिबल एक शिक्षक डॉक्टर इंजिनियर हे काय करत्या बरं का शरीर बलापेक्षा बुद्धिबल श्रेष्ठ. बघा बुद्धिबलापेक्षा मनोबल हे बघा व्यापारी लोक आहे की मनोबलाचा उपयोग काय करतात एका मिनिटामध्ये काही करोडो काही करोड बघा काय करतात लक्षात घ्या लक्षात घ्या. शरीर बलापेक्षा बुद्धिबल श्रेष्ठ. बुद्धिबलापेक्षा मनोबल श्रेष्ठ. मनोबलापेक्षा आत्मबल बघा. आत्मबल म्हणजे लक्षात द्या का घड्याळ असं ना घड्याळ काय असतं घड्याळ असं बघा घड्याळात काठी असतात. काठी किती काठी असतात 3 बघा. याचं बघा याचं घड्याळाचं उदाहरण याला लागू पडतं बरं का. 3 काठी असतात आणि चावी असते वगैरे चावी असते की नाही. सर्वात जास्त कोणत्या काट्याला पाळावं लागतं शेगन काटा. कशाच प्रतीक आहेत शरीर बलाचं. सर्वात जास्त पाळावं लागतं कोणत्या काट्याला शेगन काटा बघा. तो कशाच प्रतीक आहेत शरीर बलाचं शेगन काटा आहेत. त्याच्यापेक्षा कोणत्या काट्याला कमी पळावं लागतं वीर काटा की नाही. हे कशाच प्रतीक आहेत बुद्धिबळाचे प्रतीक आहेत. त्याच्यापेक्षा कमी कोणा पळावं लागतं तास काटा. कोणाच प्रतीक आहेत तास काटा कशा प्रतीक आहेत मनोबलाचं. आणि आत्मबल म्हणजे काय जसं बघा चावी जर फिरवलं काटे गरगार फिरायच्या. काय चावी जर फिरवलं काटे गरगार बघा चावी बघा चावी जर फिरवली ना काटे गरगार फिरायसाठी. चावी म्हणजे काय आपण तो गुरु किल्ली बरं का. हे कशाच प्रतीक आहेत म्हणून बघा बाबासारखे संत आत्मबल संपूर्ण बघा. जसं नाही काय उदाहरण बघा प्रसंग सांगितला जातो. बाबाजी श्रमदानाला डोंगरावर दगड काढण्यासाठी गेले होते की नाही. एक दगड बघा त्यांनी साठला होता बाबा दिवशीने आला होता लक्षात पालखीच्या. ज्या दगडामुळे बाबाजींचा पालखीचा चोराडा होणार होता बघा अशी परिस्थिती त्यावेळेला होती.
माझा ज्यावेळेला जोर बघा जोरदार बघा वेगाने जो दगड आला बाबांच्या पालखी दिशेने, बाबांनी काय केलं त्या दगडाकडे फक्त काय नजर काय टाकली दगडाकडे फक्त बघा नजर टाकली. नजर टाकतात समोर बघा आलेला दगड काय झाला त्यांनी दिशा बदलली खाली बघा. या लक्षात द्या, याला म्हणतात आत्मबल. बघा लक्ष आत्मबल संपन्न लक्षात. आणि म्हणून अशा रीतीने बघा शरीर बळ बुद्धिबळ मनोबल आणि आत्मबल का अशा हा असं दे आत्मबल बघा. आत्मबल संपन्न असलेले संत अत्यंत दुर्लभ बघा जगामध्ये असतात. म्हणून अशा या सकाळच्या सत्रामध्ये बघा विधीचा महिमा आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत. या विधीमध्ये बघा पहिलं मंत्र कोणता आहे? ऋग्वेदातलं मंत्र आहे की मृत्युंजय रुद्राय अंबतेशाय शर्वाय. म्हणजे भगवान शंकराची नावही महत्वाचे. त्या भगवान शंकराच्या नावाचा उल्लेख करून आपण त्या नमन बघा नमन भगवान शिवाला केलंय. नंतर पुढचं बघा मंत्र कोणत्या ग्रंथातले? चंद्रकांत बघा चंद्रकांत ग्रंथातले. अच्युत केशव सत्यम हंस शैव अष्टकम नाम. भगवंताची 8 जे मुख्य नाव आहेत ना, अच्युत केशव विष्णू हरी सत्य जनार्दन हंस नारायण, त्या 8 नावाचा उल्लेख केला आहे. नंतर प्रत्येक बघा नामाचा बघा भगवान केशव क्लेशनाशाय. केशव नावाचं स्मरण की आपलं क्लेश बघा दुःख जातात. दुःख नाशाय माधव, आपलं दुःख शनी जातं माधव नामाने. अशा बघा प्रत्येक नामाचा महिमा वर्णन केला आहे. श्री हरी पापनाशाय म्हणून हरिमुखे म्हणा त्याने काय होतं पाप जातं पुण्य मिळतं लक्षात. हा असा का प्रत्येक नावाचा महिमा वर्णन केला आहे. पुढे काय म्हणले? पुढे काय म्हणले? हा गोविंद बघा गोविंद. गोविंद नामाने मोक्षाची प्राप्ती होते. ध्यान मूलम बघा ध्यान कोणाच केलं पाहिजे बरं का? ध्यान गुरुमूर्ती वगैरे ध्यान केलं पाहिजे. ध्यान गुरुमूर्ती. पूजा मूलम हा पूजा कशी केली पाहिजे? गुरुच्या चरणाची बरं का. म्हणून आपल्या देवाऱ्यामध्ये पादक गुरुच्या बघा पादक चरण पादुका असा बरं का पूजेसाठी देवघरात. मंत्र मूलम बघा तुरुचं वाक्य आपल्यासाठी काय आहेत? मंत्र का मंत्र आहेत. जसं बाबाजी उदाहरण द्यायचे बघा. असं एक शिष्य आलं बरं का. शिष्य आलं त्याची इच्छा होती बा आपल्याला गुरुने अनुग्रह द्यावा महाराजांनी अनुग्रह द्यावा. मग महाराजांनी अनुग्रह काय दिला नाही बरं का. आणि मग त्यांनी दर्शन घेतलं आणि सहज बघा पुन्हा रिटर्न निघाला तर गुरुच्या मुखातून काय वाक्य निघालं? तुला काय दगडा बरं का. तुला काय दगडा बरं का. त्यांनी तोच मंत्र म्हणून ती वाक्य काय गेलं लक्षात घ्या. मंत्र म्हणून स्वीकार केला आणि त्यांनी कोणता मंत्र जपला? तुला काय दगडा बरं का. म्हणजे गुरु वाक्य त्यांनी पुढे काय म्हणते? पूजा सत्यम देवम गुरु वाक्य सत्यम एकम अन्यथा शरणम नास्ति तस्मात कारुण्य भावेन. म्हणून बघा शरण गुरुला जायचं आणि काय विनंती करायची? भगवान शंकराला हे भगवंत माझं काय कर रक्षण करा का अशी प्रार्थना बघा या मंत्रामध्ये केलेली आहे. नंतर पुढे गायत्रीचे 4 अध्याय बघा. गायत्री पुराणातले 4 अध्याय आहेत. पहिला अध्याय कशाचा आहेत? बीज 24 बीज की नाही पहिलं काय बीजाचे क्रम क्रीम क्रोम ते पहिले 24 गायत्री हा 24 गायत्री पाहिल्या की नाही? ओम नमो ब्रह्मा ओम नमः बघा 24 गायत्री आहेत. नंतर 24 बीज आहेत. बीज म्हणजे काय? मंत्राला जर हा बीज जर वापरलं त्याचा महामंत्र होतो लक्षात घ्या. ओम क्रम ओम रोम लक्षात घ्या. त्याप्रमाणे तिसरं काय? न्यास म्हणजे काय? आपल्या शरीरात अनेक देवता आहे बरं का. जसं मंदिरामध्ये आपण अनेक देवतांची स्थापना करतो ना तसं भगवंतांनी शरीर बनवताना काय केलं? या शरीरामध्ये प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी देवतांची स्थापना केली.
कशी स्थापन केली बरं का. डोळ्यामध्ये कोणती देवता स्थापन केलं म्हणून आपण बघा काही बघा पाहू शकतो. कशा केव्हा पाहू शकतो. सूर्य निघून गेला तर ब्लाइंड नॉट सीइंग बरं का, पण काही पाहू शकणार लक्षात. मग डोळ्यामध्ये कोणीच अधिष्ठान आहे सूर्यदेवाचं बघा. हातामध्ये इंद्र आहे बघा. हाता इंद्र निघून गेला तर जसं काही नसतो का तुम्ही त्यांना काय कोणता होतो रोग वार त्याला म्हणते हा इंग्रजीमध्ये त्याला पॅरालिसिस म्हणजे काय झालं की त्याचा इंद्र जेव्हा निघून गेला पाय लंगडा होतो तो आणि त्या हाताचा इंद्र निघून जातो. पायात जयंत देव पाय जयंत देव हातात इंद्र देव मार्ग. तोंडात कोणता वाघ देव मुक्का बघा मुक्का होतो वाघ निघून गेला. जिभेत वरून देवे नाभीमध्ये नारायण हृदयामध्ये मुख्य देवता कोणती मग आहे की कारण काही इतर इंद्रियाच्या ठिकाणचे एक देव निघून गेला तर काय होईल. हा इंद्र निघून गेला जयंत देव निघून गेले तर बघा पाय मात्र आपण जिवंत राहू शकतो लक्षात घ्या. म्हणजे इतर इंद्रियातली देवता निघून गेले आपण काय होऊ शकतो बघा जगू शकतो. मात्र काय हृदयातला देव निघून गेलं काय सांगा ना. म्हणजे पंतप्रधान राजीनामा साऱ्यांनाच सर्वचा राजीनामा ऑटोमॅटिक होतो बरं का. यांचा राजीनामा काही फरक पडत नाही बरं का. पंतप्रधान काही फरक पडत नाही. इतर जरी मंत्री गेली ना घरी काही फरक पडत नाही कोणाला. हा म्हणजे पंतप्रधान गेले तर सर्व ऑटोमॅटिक घरी चालू असतात. अशा रीतीने बघा या भगवंताने न्यास बघा की या शरीरामध्ये भगवंताची स्थापना म्हणून म्हणतात देव देवाचे देऊळ काय देव म्हणजे भगवंत देऊळ आहेत. जसं देवळामध्ये काय आहेत देवता आहेत जसं या शरीरात देवता आहे बघा. हा तिसरा अध्याय म्हणजे न्यास. आणि शेवटचं काय बघा मातृका पूजन म्हणजे काय. आणि बघा दोष असता बघा ते घर आणि हे घर आहे काय बरं का. जे बांधलेलं घर या घरासाठी ते घर बरं का. हे 25 तत्वाचं घर आहे. किती तत्वाचं घर आहे. हा मातृका बघा पूजन केलं जातं जेणेकरून बघा सर्व दोष त्यामुळे नष्ट होतात. अशा रीतीने काय ते 4 अध्याय झाले की विधीमध्ये. नंतर पुढे काय आहेत हा श्री सार्थ श्री एकनाथी भागवत. त्यामधले कोणते मंत्र घेतले बाबाजींनी. हा 31 अध्याय किती आहे 31 अध्याय एकूण बघा. भागवताची एकूण वय किती आहे 18,000 बरं का. म्हणजे 18,000 वय किती एकूण 18,000 वयांचा भागवत बरं का. श्लोक किती आहे त्याच्यामध्ये हा 1567 श्लोक आहे लक्षात द्या. 1567 श्लोकाचा बघा भागवत 18,000 ओव्या बरं. 31 अध्याय आहेत. आणि त्या 31 अध्यायामध्ये काय आहेत भगवान श्रीचं महानिर्वाण म्हणजे श्री भगवंत निर्जामाला कसे गेले बघा वर्णन केलं बघा. प्रत्येक जण जाणार बघा जसं मनुष्य जाणार यातला आत्मा आपल्याला समजतं का बघा आपण लक्षात द्या. आता आत्मा निघून गेल्यानंतर बघा मात्र आत्मा केव्हा निघून सांगता येत नाही समजत नाही आपल्याला. त्याप्रमाणे बघा भगवान श्रीकृष्ण निर्धाम गमन बरं का. ते निर्धाम कसे गेले हे कोणत्या देवाला कळलं नाही बघा. काय कोणत्या देवाला कळलं नाही स्वर्गातल्या. मात्र नाहात मारा बघा सुंदर असं बघा त्या ठिकाणी बघा चॅलेंजवर काय सांगतात म्हणजे ज्या देव श्रेष्ठांनाही श्रीकृष्णाची अतर्गती कळाली नाही. जसं 14 महिने येत आकाश आहे आणि त्या इथं मग आकाश वीज चमकती अलीकून गेली माणसाला कळते का. तसं बघा आता सूर्य बघून कशी गेली कोणाला कळायला लक्षात द्या. मात्र नाथ महाराज काय म्हणतात तो प्रसंग देखा हा तो निर्धाम गमनाचा प्रसंग मी माझ्या गुरुच्या कृपेने काय करू शकतो लक्षात द्या. गुरुकृपा जर असली तर काय होऊ शकतो बघा. याचं उदाहरण बघा नाथ महाराज दिलेलं आहे. आणि म्हणून हे 14 श्लोक आहेत भागवतामध्ये. 18 भवान्याचं महेंद्र प्रमुखा देवा वितरसिद्ध गंधर्वा चारण अक्षरक्षांशी म्हणजे बघा ज्याला एकदम स्वर्गात देवांना कळालं ना तर पहिल्यांदा बघा कोणाची इमान तिकडे धडकलं म्हणजे आलं बरं का सुरुवातीला.
कोणाचं आलं? ब्रह्मदेवा. तत्रा गमद ब्रह्मा. पहिले कोण पोहोचले तिथं? कुठे पोहोचले? कृष्णाचं महानिर्वाण बघा. हा बघा बघा निर्वाणस्थानी पहिलं इमान ब्रह्मदेवाचं पोहोचलं. दुसरा नंबर कोणाचं पोहोचलं? भवान्याचं समंभवा. म्हणजे का पार्वतीशी एकटे नव्हते गेले, भगवान शंकर एकटे नव्हते गेले, ते कोणासह गेले होते? त्यांच्या गणासह आणि पार्वती. बघा त्यांचं इमान बघा भगवान शंकराचं दुसरं पोहोचलं होतं. नंतर मग इतर सर्व देवता बघा, त्या सर्व देवता आपापले इमान घेऊन कुठे आल्या होत्या? हा सुखाचा बघा अंत्य विधी. आपला अंत्य असं ना, अंत्यदर्शनसाठी अंत्यदर्शन होतं ना. जर तुम्ही आपल्याला का कोणाचा निरोप आला, आपण काय गाव घरचे जवळ चालू तुम्ही सर्व कामं सोडून काय करतात? अंत्यदर्शनाला जा का अंत्ययात्रा. तसं बघा भगवान शिवांच्या अंत्ययात्रे समयी सर्व काय सगळ्या देवाले बघा. असं बघा सुंदरचं वर्णन बघा नाथ महाराजांच्या 14 श्लोकामध्ये केली बरं का. घ्या बरं. हो घ्या ना ते भागवत. आता आपण बघूनच घेऊ की नाही. निजाम गमनाचा विषय आपण आजच्या दिवस घेऊन टाकू. दृष्ट कामा भगवान श्रीकृष्णाचे महानिर्वाणाच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. श्री शुक म्हणाले, त्यानंतर तेथे ब्रह्मदेव आला, भवानीसह शंकर आला, महेंद्रादी देव, मारीची आदीसह सनकादी मुनी आले, पितर, अप्सरा, गरुड व इतर पक्षी आणि ब्राह्मण आले. भगवंताचे स्वलोकी गमन पाहण्यास ते सारे उत्सुक झाले होते व ते भगवंताची स्तुती करीत होते. विष्णूचे दिव्य जन्म आणि पराक्रम यांचे गायन करत होते. हे राजा, विमानांच्या पंक्तींनी आकाशाला व्यापून टाकणारे व परम भक्तीने युक्त असलेले ते ब्रह्मदेवादी सर्व देव श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करू लागले. तो पूज्य प्रभू पितामहाला व त्याच्या इंद्रादी विभूतींना पाहून स्वतःला आपल्या स्वरूपामध्ये संयुक्त करून आपले कमलनयन मिटता झाला. लोकांची स्थिती ज्या शरीरात अनेक प्रकारची होते आणि जे शरीर धारणा आणि ध्यान यांचा विषय आहे, अशा आपल्या शरीराला अग्नेयी धारणेने न जाळता तो आपल्या स्वरूपात प्रविष्ट झाला. अंतरिक्षात दुदुंबी वाजू लागल्या, आकाशातून पुष्पवृष्टी झाली. कृष्णाच्या मागोमाग सत्य, धर्म, संतोष, कीर्ती व श्री पृथ्वीवरून निघून गेली. श्रीकृष्ण अंतर्धान पावला. ब्रह्मदेवादी सर्व जण हा कोठे बरे गेला सर्व वितर्क करीत होते, पण त्यांना न दिसता तो आपल्या वैकुंठ नामक धामात प्रविष्ट झाला. ज्याप्रमाणे आकाशात मेघांना सोडून जाणाऱ्या विजेची गती मानवांना दिसत नाही पण देवांना दिसते, त्याप्रमाणे भूमंडल सोडून जाणाऱ्या कृष्णाची गती देवांना दिसली नाही पण फक्त कृष्णाच्या पार्षदांना दिसली. ब्रह्मा, रुद्र आदी देव हरीची विचित्र करणी अनुभवून विस्मित झाले आणि वारंवार नवल प्रगट करीत स्वस्थानी गेले. हे राजा, सर्वांचे कारण जो परमात्मा, याची यादव इत्यादी शरीर धारण करणे, गुप्त होणे व सर्व क्रिया नटाप्रमाणे मायेचे अनुकरण करणे आहे, हे तू समजून घे. तो स्वतः हे जगत उत्पन्न करून त्यात अंतर्यामी स्वरूप प्रवेश करतो व शेवटी त्याचा संहार करतो व स्वरूपामध्ये शांतही तोच असतो. ज्याने गुरुपुत्राला यमाकडून त्याच्या मानवी शरीराने परत आणले, ज्या शरणागताच्या रक्षक अशा भगवंताने ब्रह्मास्त्रामुळे दग्ध झालेल्या तुझे मातेच्या म्हणजे राजा परीक्षितीचे मातेच्या पोटात रक्षण केले, ज्याने अंतकाचाही अंतक अशा शंकराला बाण युद्धामध्ये जिंकले आणि ज्याने व्याधाला द्यासह स्वर्गाला पोहोचविले, तो स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ होता काय? जरी भगवान सर्व चराचर विश्वाचा निरपेक्ष कारण आहे व तोच सर्व शक्तींना धारण करतो, तरी त्याने आपले यदुवंशातील शरीरे मागे ठेवण्याची इच्छा ठेवली नाही, तर ते आपल्या लोकीच सूक्ष्म अदृश्य स्थितीला नेले.
आणि शेवटचा 14वा श्लोक या ठिकाणी आहे. जो प्रातकाळी उठून शुचिर्भूत होऊन मोठ्या भक्तीने श्रीकृष्णाचे या परमगतीचे पठण व मनन करतो व इतरांना वर्णन करून सांगतो, तो त्याच सर्वोत्तम गतीला जातो. असं बघा श्रीकृष्ण भगवंतांनी आम्हाला कसे गेले याचं वर्णन महात्माजांनी सुंदर रीतीने केलेलं काही भागवत वाचामध्ये लक्षात येते. ते सर्व देवाने का पुष्पवृष्टी केली. सरांचा बघा साडा पाडला त्यामुळे श्रीकृष्ण आधीच सुंदर होते की नाही, तर सर्वांना त्यामुळे बघा सुंदर दिसू लागला. तसं आकाशात वीज गेली कुठं, देव काय केले, अंतर्धान पाहिलं काय केले, तसं आरच्या समोर आपण काय आपलं पाहतो बाजूला गेल्यानंतर केली लक्षात की जसं प्रतिमा काय होते तसं बघा श्रीकृष्ण अंतर्धान पावले. अंतर बघा कसे गेले बघा, कोणत्या देवांना कळालं नाही. आणि मग सर्व देव काय केले, शौर्याचं परामाचं वर्णन केलं, आपापल्या संस्थांनी आपल्या आश्रमात निघून गेला. लक्षात असा रीतीने बघा. हा आणि श्रीकृष्णाचा निर्धामाचा महिमा नाथमारे वर्णन बघा. मर्त्यनीय गुरुसूत बघा, मर्त्यनीय गुरुसूत म्हणजे सांदीपणी ऋषीचा का पुत्र. लक्षात घ्या, यमलोक गेला बरं का. मात्र श्रीकृष्णाने काय केलं होतं, द्या सगळं का त्याला पुन्हा परत आणलं. लक्षात घ्या काय बघा श्रीकृष्णाची शक्ती सामर्थ्य लक्षात घ्या. अशा भगवान कृष्णाचं वर्णन नाथमाने भागवतामध्ये केलं बघा. जो अशा रीतीने या 14 श्लोकात जपमाळ करील काय तर कृष्णपदी बघा त्याच्या पायी लक्षात घ्या. आणि म्हणून बाबाजीने अत्यंत मदतीने बघा या विधीच्या माध्यमातून आपल्याला दिलेले. म्हणून प्रत्येकाने बघा काय करायचं, कोणता नियम करायचा, हा नित्यनियमितीचा नियम करायला लक्षात घ्या. त्याचा काय नित्य नियमिती, नित्य म्हणजे दररोज अखंड, नियम म्हणजे ठरलेल्या वेळीवर का. जसं आपला वेळ किती वाजता ठरलेला आहे, 5 वाजता 5 o'clock का की नाही. मग कुठे आपण असो, जरी असो शब्द असं म्हणत असो ते त्याला कुठे असो बरं का, त्याला काय करायचं आपल्या मनात म्हणा तुम्ही मोठ्याने म्हणा, जसं आपल्या शक्य त्याप्रमाणे बघा या विधीचा नियम बघा करणं फार महत्वाचं आहे की ज्यामुळे भक्तीचा भाग कळत काय. कारण बघा बाबाजींनी सुद्धा आधी केले बघा, अधिकार कोणाला असतो की त्याप्रमाणे हा विधीचा नियम कोणी केला, बाबाजी केला. तो किती दिवस केला, 10-5 दिवस केला, 10-5 वर्ष केला का लक्षात का. अखेरच्या श्वासापर्यंत बाबाजी हा विधीचा नियम केला आहे. आणि म्हणून बाबांचा महानिर्वाण सुद्धा कोणत्या वेळ झाले की लक्षात घे, 4 वाजून किती मग त्यांनी 35 मिनिट लक्षात. अशा रीतीने बघा या विधीचा महिमा किती बघा सांगा तो कमीच आहेत की नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचं बरं का. बाबाजी काय म्हणतात, जीवा जड भारी निमनाट निर्धारी लक्षात घ्या. या जीवाला दुःख आजार काही हो मात्र काय करायचं, नियम टाळायचा. म्हणून बाबाजी काय जागला तो पुढे तुमच्या सकाळच्या आहे. कारण हायव त्याला तुम्ही सर्व दैवाने कारण तुम्ही काय घरी जागले वर का पुढची टाळी वाजून बघा तुमच्या दैवाचं वर का. आम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की आम्ही दैवाचे दास असं देवाना आपण असा. हा दुसऱ्या दिवसाचा सकाळ सत्रामध्ये जो काय आपण विधीचा महिमा जो बघा बाबाजी वेळ सांगण्याचं वर्णन प्रत्येक नाथमाने भागवतामध्ये केलेले आहेत. त्या भागाला आपण वर्णन या ठिकाणी आताच ऐकलं. म्हणून बाबांचा आवडता ग्रंथ बघा भागवत आहे. भागवत म्हणजे काय, भागवत म्हणजे बाबाजी आणि बाबाजी म्हणजे हे सोपं का की लक्षात घ्या. भागवत म्हणजे काय, हा माणसाने जगायचं बघा याचं ज्ञान बघा. ज्या ग्रंथाच्या भागवत बघा आपल्याला जगायचं कसं याचं ज्ञान असलं पाहिजे लक्षात घ्या. म्हणून जो भागवत पाहिजे त्याला बघा ज्ञान होईल. आपण कसं जगलं पाहिजे लक्षात, कसं बोललं पाहिजे आणि मरायचं कसं हे ज्ञान कोण देतं, गीता बघा लक्षात. सांगणार एका बघा दोन्ही
हा तर वक्ता एकच आहे बघा असं. मग ऐकणारे दोन आहे बरं का. जसं गीतेमध्ये ऐकणार कोण आहे? अर्जुन आहे. इकडं भागवत ऐकणार कोण आहे? बघा लाडका बघतो भगवंताचा उद्धव. अशा या सकाळच्या सत्रामध्ये बघा विधीचा महिमा. मग शेवटची वेळी बघा अत्यंत महत्वाची घेतली बघा. शेवटची वेळी भागवतात नाही काय हा अध्याय नंबर 31 बघा. होळी नंबर किती आहे? 563 का 563. त्याची बेरीज किती येते? हा 563 वळीमध्ये ऐकावर का काय वर्णन केलंय? ज्यांना या भागवताचं ज्ञान कळलं नाही ना तर नातमाला काय म्हणतात? तो संसारामध्ये काय केला? लक्षात घ्या. त्याच काय सुटका होत नाही लक्षात घ्या. म्हणून असं बघा सुंदर असं ज्ञान वर्णन भागवतामध्ये नातमान केलेलं आहे. आणि पहिला श्लोक आहे आपलं पहिली ओळी काय भागवताची? म्हणजे गुरुने बघा आपलं नाथ महाराजांनी आपल्या गुरूंचं वर्णन बघा केलं बरं का. त्याच्यामध्ये या पहिल्या ओळीमध्ये की नाही नमन भस्मले पुनी प्रभात काळी आज पहिली चालू आहे शेजार चालू शेजार सगळं काढून आपले